आज या ठिकाणी आपण बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या टीमची कामगिरी केली आहे. त्या अनुषंगाने पथकाचे जाहीर केलेले आहे. या पूर्ण टीमने आतापर्यंत 7 मोटरसायकल रिपोर्ट केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 4 आरोपींना अटक केलेली आहे. त्या अनुषंगाने एक आमचे DBचे अधिकारी जे आहेत प्रशासन आणि त्यांच्या टीमला एका ठिकाणी एक गाडी चोरताना एक इसम मुलगा त्या ठिकाणी मिळून आला आणि त्याला ताब्यात घेतला. असं त्याच्या इन्क्वायरीमधून असं झालं की पूर्णपणे संघटितपणे तरीही त्यांचे 3 साथीदार आहेत. त्यांच्या साथीदाराच्या मदतीने अशा प्रकारच्या ह्या गाड्या चोरतात असं लक्षात घेऊन त्याचं इंट्रोडक्शन केलं असता इतरही 3 आरोपी त्या नावाने झाले आणि टोटल 4 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीमधून आम्हाला ही बाजारपेठ पोलीस स्टेशन, महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ॲक्टिवा किंवा मोबाईल टाईपच्या ज्या गाड्या आहेत एक्सेस 125 cc अशा प्रकारच्या गाड्या जवळ 7 गाड्या आतापर्यंत या पूर्ण टीमने यांच्याकडून रिकवर केलेल्या आहेत. आणि हे सगळे जे आरोपी जे आहेत साधारणपणे ते 18 ते 21 या वयोगटातील आहेत आणि इनिशियली चौकशीमधून हे सदरच्या गाड्या ज्या आहेत त्या जॉय राईड करण्याकरता म्हणजे गाड्या फिरवण्याकरता या ठिकाणी त्या चोरत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर आरोपींना 4ही आरोपींना आपण त्यामध्ये अटक केलेली आहे. सध्या त्या आरोपी जे आपल्या पोलीस रिमांडमध्ये आहेत आणि आपल्या या ठिकाणी आपले जी टीम आहे पूर्णपणे DBची टीम असेल आंधळ आणि त्यांच्याबरोबरचे बाकीचे जे आहेत ते पोलीस हवालदार पाटील, भालेराव, बागूल, बावीसकर, पोलीस शिपाई आंधळे आणि ईशी यांच्या पूर्ण टीमने चांगली कामगिरी केली आहे. त्याचप्रकारे आपले कल्याणचे नवीन जॉईन झालेले ACP अशोक कुंभारे आणि सिनियर PI बाजारपेठ श्री गौड यांच्या मार्शल सदरची कारवाई झालेली आहे. हे सगळे जे आरोपी आहेत ते आरोपी हे सगळे कल्याण पश्चिम या ठिकाणी राहणारे आहेत. त्याच्यामध्ये एक समर्थ पाटील म्हणून आहे, त्याचं वय 19 वर्ष आहे, तो बेतूरवाडा या ठिकाणी राहतो. दुसरा आरोपी जो आहे तो हर्ष परदेशी, त्याचं वय जे 21 वर्ष आहे तो सुद्धा बेतूरवाड्या राहतो. प्रणित शितप हा चापडेगावमध्ये राहतो, त्याचं वय आहे 21 वर्ष. आणि सागर जवळे त्याचं वय आहे 18 वर्ष, तो वाडेकर या ठिकाणी राहतो. या अगोदरच्या या आरोपींच्यावरती आता त्या कॉन्स्टेबल जातो त्याच्यावरती कोणती गुन्हे आम्हाला आढळून आले नाही. पण अशा प्रकारचे हे 18 ते 21 वयोगटातील एकदम तरुण मुलं जे आहे त्यामध्ये अशा प्रकारचे क्राईम करताना आम्हाला या ठिकाणी 4 आरोपींना अटक केलेली आहे. किती वर्षापासून साधारण मागच्या 1 वर्षापासून या सदरचा प्रकार करत असल्याचे आतापर्यंत आपल्या निष्पन्न झालेले आहे. आणि याच्यामध्ये जो बाजारपेठ पोलीस स्टेशनला जो आहे सगळ्यात प्रथम 77/26 मार्चमध्ये हा पहिली गुन्हा जो आहे तो बाजारपेठ पोलीस स्टेशनला इच्छा झाला होता. त्यानंतर या मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केल्यामुळे तपास निष्पन्न झालेला आहे. आता तरी प्रायमरी याच्यामध्ये त्यांनी सध्या गाड्या फक्त जॉय राईड करण्याकरता फिरवण्याकरता चोरी केल्याचं लक्षात तपास निष्पन्न झालेला आहे. ते सुद्धा 70 आरोपी आता पोलीस रिमांडमध्ये आहेत. अतिरिक्त तपास त्यामध्ये सुरू आहे. सर, पुणे बाजारपेठमध्ये जुन्या आळ्या आहेत तिथे गस्त करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. कारण ते CCTVच्या समोरूनच त्या मुलाने तरुणाने ती गाडी उचलली. बरोबर आहे. आपल्याकडे आपण पाहतो की आपल्याकडे स्मार्ट सिटी अंतर्गत सुद्धा सगळीकडे कॅमेरे आहेत आणि काही प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा आपण आस्थापना जे आहेत त्यांचे सुद्धा कॅमेरा आपल्याकडे घेत असतो आणि अशा प्रकारच्या या त्याच्या माध्यमातून आपले हे गुन्हे जे आहेत ते उघडण्यास मदत होत असते. निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकार घडतात त्या ठिकाणी आमची अतिरिक्त पोलीस गस्त आहे. त्यानंतर आपले ठाणे सुरक्षित ठाणे अंतर्गत सुद्धा आम्ही शहरामध्ये 450 पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. त्या ठिकाणी आमचे स्पीड मार्शल्स असले आमची पेट्रोलिंग मोबाईल असतील त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असतात.